शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, मी आता आहे सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्हा जो आहे तो आलं लागवडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर आपण आपल्या शेतकऱ्यांना भेटलोय ज्यांनी आलं लागवड केलेली आहे. ते खूप दिवसापासून करतात हे आलं लागवड. तर कशी त्यांना यातून उत्पन्न भेटते, किती भेटते, तर हा व्हिडिओ तुम्ही बघा त्यांच्याकडून आपण ह्या आलं लागवडीविषयीची माहिती घेऊया. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा. किशोर अरुण माने, गाव दामनेर. कुठे येते नेमकं गाव तुमचं? गाव आमचं सातारावरून येताना एक 20 किलोमीटर एक आतमध्ये कृष्णा नदी काठी आमचं गाव आहे. ओके. आलं शेती कधीपासून करता? आलं 8-9 वर्ष झाले आलं शेती करतो. 8-9 वर्ष. बरं. आता ह्या आल्या शेतीमध्ये तुम्ही जी जमीन वापरताय ती तुमच्या भागातील कशी आहे आणि ते कशी लागवड? आमची जमीन टोटल चुनखडीची. काळवट आम्हाला म्हणजे नाहीच. एवढं चुनखडीच्या वावरात म्हणजे निचरा पाण्याचा व्यवस्थित होतोय आणि चुनखडीची जमीन असल्यामुळे काय अडचण येत नाही, पाणी मुरून राहत नाही. बर. आणि आता जी जमीन आहे तुमची सगळी आता लावलेली किती एकरामध्ये आलं लावता? आता तरी आमचं 30 गुंठ्याचा प्लॉट आहे आल्याचा. दरवर्षी आमचा अर्धा एकर आला असतेच. यंदा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉट आला. तुम्ही पण आलं लागवड करता ना? हो, आलं लागवड करतो. आलं लागवड ही कधीपासून, म्हणजे पूर्वीपासून किती वर्षापासून इथं करत होता तुम्ही? कधीपासून इकडे आला आपल्या? आम्ही चालू केली, आमच्या वडिलांनी काय चालू केलं नाही. आम्ही शेती करायला लागल्यापासून चालू केली. मग आता नदीच्या कडेला तर ऊस असायला पाहिजे, ऊस शेती करायला पाहिजे. ऊस नाही का करतो? ऊस बी असते. आलं एक शेतीचा अर्धा एकर 1 एकर दरवर्षी आलं लावतो आम्ही. आता आलं जी शेती केली जाते आल्याची, तर त्याची लागवड पद्धत कशी असते आणि जमीन कशी तुम्ही त्याची? जमीन ऊस काढला की आम्ही रान 2-3 महिने तापून देतो, नांगरून तापून देतो. परत ना एकदम तापले की पाऊस मे महिन्याच्या चालू झाला की आम्ही त्याचा बेड सोडून एकदम ओके रान करून त्याची आलं लागवड करतो. त्यात शेणखत वगैरे? शेणखत दरवर्षी जवळजवळ अर्धा एकर 4 टायला टाकलेत. शेणखत पाहिजेच. बरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही ऊस गेल्यानंतर रान तळायला सोडताना मग त्यात शेणखत वगैरे टाकून आलं लागवड करतो. त्याची पद्धत, वापा पद्धत असते का कशी? बेड सोडतो आम्ही. 4.5 फुटाचं बेड आहे, ते बेड सोडून हे करतो. अंदाजे हे जे बेड असतात किती, ते खोल किती करतात? खोल नाही, खोल थोडं पहिल्यांदा आलं लागवड करताना नॉर्मल आम्ही खोल सोडतो. परत दुसरी पहिली भर पडली की बेड खोल होतात, पाणी निघून जाते. आणि 1-1.5 महिना गेला की परत ना दुसरी भर टाकून घेतो, खत टाकून दुसरी भर टाकून घेतो. आता तुम्ही जे हे बेड वगैरे तयार करता हे कशाच्या पद्धतीने करता? म्हणजे हाताने करायला लागतं? ट्रॅक्टरनं करतो. बारका ट्रॅक्टर असतो नाही, त्यानं मोठ्या ट्रॅक्टरनं बेड सोडतो. आलं लागवड केली की बारक्या ट्रॅक्टरनं भरी टाकून घेतो आम्ही. बरं. मग आता हे जी लागवड का बी असतात का, हे रोप असतात? आमच्याच घरचं दरवर्षी बेणं काढतो, काही विकत घेत नाही. मागल्या वर्षी आपला खाली प्लॉट होता, त्यातलंच आपण 600-750 किलो बेणं काढलेलं. ते डेपून ठेवलं, 1-2 महिने डेपून ठेवलं आणि परत आपल्याला वापरलं, लावायचं. डेपून ठेवलं म्हणजे नेमकं काय? डेपून म्हणजे आपण सावली ठिकाणी असं स्लॅबच्या खाली त्याचा ढीग मारून ठेवला निवडून. पोती बिती झाकून, म्हणजे ते पाणी त्याच्यावर टाकतं का? पाणी बिणी अजिबात नाही. वाळलं आहे तसं डेपून ठेवायचं. ते पोती टाकायची, BSC पावडर टाकायची, त्याला मुंग्या लागू नये, बाकी काय करत नाही. आता समजा ह्यातनं एक आम्हाला काढून दाखवू शकता का कसं बी तयार होतं का? ह्याचं नाही निघत? बी निघणार की. कसं का निघतं ते आपण त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. ते बियाणं तुम्ही लावता इथं एकरात साधारणपणे किती लागतं? मग आता 30 गुंठ लावलं, त्यात किती लागलं? 30 गुंठ अर्ध्या एकरात सर्वसाधारण 17 ते 18 गुंठ रान लागते अर्ध्या एकरात. एका गाडीत 17-18 गुंठ लागणार, अर्धा एकर काय लागत नाही. 18 गुंठ म्हणजे जास्तीत जास्त. 20 गुंठ्यात अर्धा किती? 20 गुंठ्यात आपल्याला 600 किलो तर बेणं पाहिजे. 600 किलो म्हणजे अर्ध्या एकरात 600 किलो लागते बेण.